नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला रव्याची भजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा 0 नंबरचा रवा घेतला तर एकदम बारीक, आणि हा 15 ते 20 मिनिटासाठी बघा थोडंसं पाणी टाकून मी हा भिजत ठेवला होता. रवा कसा होता बघा, एकदम बारीक. हे बघा अशा पद्धतीत बारीक एकदम. जर मोठा जर असेल का नाही थोडा, तर मिक्सरला जरी बारीक केला तर चालेल. आता हा रवा किती होता, तर ह्या वाटीच्या मापानं सपाट वाटी होता, आणि पाणी किती टाकलं होतं, अर्धी वाटी. आणि भिजत घातला होता. ह्याला चांगला भिजला पाहिजे. आणि जर तुम्हाला भिजत जर घालायचं नसेल ना, तर थोडंसं पाणी टाकून जर मिक्सरला फिरवलं तरी पण चालू शकते. आता ह्यात टाकायचे बघा मीडियम आकाराचा एक कांदा, असा एकदम बारीक केलेला आहे, चॉपरला केलेला आहे. बारीक कापून घेतला तरी तुम्ही चालू शकते. त्यात टाकायचे धने, असे दरदरे बघा कुटलेले आहेत. ओवा घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, तो पण हातावर मी चोळून घेतलेला आहे. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद. त्यात टाकायचे बघा मिरची, लसूण आणि थोडंसं आलं असं कुटून घेतलेलं आहे. आता मिरच्या किती आहेत माहिती आहे का, 2 मिरच्या आहेत त्या तिखटवाल्या, आणि 3 पाकळ्या लसणाच्या, आणि एकदम थोडंसं आल्यास तुकडे असं कुटून घेतलेलं आहे. पेस्ट असेल ती जरी टाकली तरी चालेल. त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कढीपत्ता, असे छोटे छोटे तुकडे केले आहेत बघा, असे बारीक कापून घेतलेला आहे. त्यानं काय होतं, चव छान येते. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. देठा सकाळी घेतलेली आहे, जेवढी कवळी देठ असली तेवढी घ्यायची. ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा फक्त 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि 1 चमचा घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. चमच्याचं माप बघा ह्या चमच्याच्या मापाने मी घेतलेलं आहे. त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ. आणि हे काय करायचं, पहिलं असं चांगलं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं. पाणी लगेच टाकायचं नाही, कारण आपण रवा भिजत घातला होता, पाणी होतं त्याच्यामध्ये. मग पाण्याचा वापर बघा मी थोडासुद्धा केलेला नाही आहे. त्यातच बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा. आता त्यात टाकायचं आपल्याला सोडा, एकदम थोडासा घेतलेला आहे, आणि त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी. आणि आता हे काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचं. सोडा टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण थोडंसं घट्टच वाटतं. आणि जर कडक पाहिजे असलं तर बिलकुल पाणी ओतू नका बरं का, सोडा फक्त थोडंसं पाणी टाका. एकदम जर तुम्हाला असे कुरकुरीत पाहिजे असेल, जसं सांबरभर खाऊ शकता तुम्ही, चटणीभर खाऊ शकता, सगळ्या रेसिपी आपल्या अपलोड केलेल्या आहेत. अशा पद्धतीमध्ये पीठ झालं पाहिजे. तर बनवायला घेऊया. तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे. सोडून घेऊया. आपल्याला असे मोठे मोठे सोडायचे आहेत. गॅस आहे बघा मीडियम. अशा पद्धती सोडून घ्यायचे. आता मी थोडेसे सोडून घेते. सोडून घेतलेलं आहे बघा. गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला थोडासा फेस कमी झाला की मग आपण ह्याला हलवूया. हलवून घेऊया बघा. फेस कमी झालेला आहे. आता तुम्हाला मी सांगते ह्यातलं, जर तुम्हाला जर सोडा टाकायचा नसेल का नाही, तर जे आपण आता ही पीठ जे बनवलं होतं का नाही, तर सोडा टाकायच्या अगोदर चांगलं फेटून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिट जेवढं फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं. जसं तुम्हाला वाटलं तर कांदा बिंदा टाकायच्या पण अगोदर पिठं टाकायची रव्यामध्ये आणि फेटून घ्यायचं. एकदम जाडेदार असे मोठेचे मोठेसे फुगतील एकदम टमटमीत, आणि पीठ खूप हलकं होतं जर तुम्हाला जर सोडा टाकायचा नसेल तर. आता हे काय करते, गोल्डन कलरवर फ्राय करून घेते. मस्त बघा कलर आलेला आहे, एकदम छान झालेले आहेत, आणि ही भजी बिलकुल तेलकट होत नाहीत, आणि चवीला तर खूप छान लागतात. आता ह्या मिरच्या पण मी एवढ्या फ्राय करून घेते याबरोबर खायला. त्यांना काय केलेलं आहे, मी चीर पाडून घेतलेले आहे. थोडंसं तळून घेतलं की काढून घेऊया. मिरच्या पण मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत, ते काढून घेऊया. मस्त बघा कसे झालेले आहेत, छान एकदम. बिलकुल तेलकट नाही, तर निघते कुरकुरीत एकदम छान लागतात का नाही. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. काढून घेतलेले आहेत बघा, खूप गरम आहेत. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते बघा. आतपर्यंत एकदम जाळीदार, जाळी तुम्हाला दिसत असेल मस्त असे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, हा असता. आता मी ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य कमी टाकलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये एक बटाटा कच्चा साल काढून खिसून टाका, पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता. मस्त लागतात, एकदा जरूर करा. आणि काय करा माहिती आहे का, रेसिपी बघितली की कमेंट करा की तुम्हाला जे मी ते भजी जे दाखवलेले आहेत त्यातले तुम्ही कोणते केले का, चवीला कसे झाले. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा.